त्यावेळेस नागनाथ एका असणाऱ्या वाड्यामध्ये भजन आणि चिंतन करीत बसलेले येतं आणि दारामध्ये असणारे एक राखणदार आहे राखणदार. आणि ज्यावेळेस गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ त्या नागनाथ आपल्या बरोबर त्यांच्या दारामध्ये जातात तर नागनाथाचं दर्शन घेण्याकरता गोरक्षनाथाला परवानगी काढावी लागली. पण माझ्या गोरक्षनाथाने परवानगी काढली नाही गाड्या. तिथे युद्ध झालं नागनाथाची आणि गोरक्षनाथाची. ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस गोरक्षनाथ नागनाथ महाराजाला म्हणतात, देवा ज्याला साधू दरबार म्हणतात त्या साधू दरबारामध्ये दरवाजा नाही पाहिजे, खुला साधूचा दरबार पाहिजे. आणि माझ्या संत महात्म्याचा दरबार खुल्या माई कोणत्या जातीचा प्रबंधन नाही. या रे लहान थोर जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय म्हटलं तर टाळी वाजवा. गाता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही आणि माझ्या वारकरी संप्रदाय सारखा पंत नाही. प्रत्येकाला या म्हणणारा संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये लहान थोर कमी जास्त कुणाला मोकलं जात नाही महाराज. ऐका ना अरे या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर किती ताकद आहे महाराज. अन्नदान करणारा जे पुण्य आहे तेच कीर्तन करायला पुण्य, झाडून काढणारा जे पुण्य आहे तेच कीर्तन करायला पुण्य, जे कीर्तन करायला पुण्य तेच झाडून काढणारा पुण्य महाराज. कारण पुण्यामध्ये बदल नाही. सप्ताह करणाऱ्याला जे पुण्य ते करणाऱ्यालाही. पण माझं मत आहे गाड्या, करणाऱ्यापेक्षा जो नियोजन करतो ना, जो दान खर्च करतो ना त्याला विशेष पुण्य लागत असेल, विशेष पुण्य. कारण जगाच्या पाठीवर दाते दोन, लक्ष दोन आहेत. दाते दोन कोणते दाते? तोच एक दान शूर दाता. माझा पांडुरंग परमात्मा एक दाता आहे. आणि दुसरा दाता जर कोण असेल जो समाजाकडून नामस्मरण करून घेतोय तोच एक दाता. तोच एक दाता. पंगत घालणारा तर दाते आहेतच ना, पण पंक्तीवाल्याला पंगत घालायला लावणारा एक नंबरचा दाता. मला मावशीने सांगितलं मला त्या दिवशी, म्हणजे महाराज आम्ही पत्रिकेनंतर अशा छापल्या जे अन्नदान करतात ना त्याच्या दारात आमच्या नाना गेले. तुमच्या घरचे तुम्ही गेला तुमचा हा दिवस तुम्हाला पंगत घालायची का? अन्नदान करणारे ते एक नंबर दात. आज काय पंगत झाली महाराज आमच्या काळी मोशी, काय गोड पंगत झाली महाराज. पंच पक्वान्न जेवणा करता आणि त्यात तुम्हाला खरं सांगू का ना बाबासाहेब भाऊ, वारकऱ्यासारखं खाण्याकरता नशिबान कुणीच नाही महाराज. बरोबर आहे ना? वारकरी महाराज बाहेरच खायला सोडलेत ना, जमतच नाही महाराज. जेव्हा शपथ सांगतो 2-3 वर्ष कोरोनाचा काळ होता नाही सर, घरी जीवच वाटत नव्हतं, आजूबाजू वाटत नव्हतं महाराज. कारण खायचं सवय आली. आनंद आहे महाराज. कारण पंक्तीमध्ये असं म्हणतात वा मरण यावा हुंकीत आणि जेवण द्यावं पंक्तीत. हे वारकरी खाऊ बिघडे महाराज. जेव्हा शपथ सांगतो खरं खाऊ, मला खायचं भांडण नाही, झोपायचं भांडण नाही. उताना झोपला होता.